आजकाल आपण कुठेही पाहिलं, अगदी बागेत, शाळेत किंवा मॉलमध्ये, तर लहान मुलांच्या चेहऱ्यावर चष्मे दिसणं खूपच सामान्य झालंय, नाही का? अगदी. आपण याकडे इतक्या सहजतेने पाहतो की जणू काही ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. पण खरंच तसं आहे का? की यामागे एक मोठं रहस्य दडलंय, ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. बरोबर. आज आपल्याकडे काही संशोधन आणि माहिती आहे, जी ह्या रहस्याचे एक एक पदर उलगडणार आहे. आज आपण मायोपिया म्हणजेच निकट दृष्टिदोषाच्या मुळाशी जाणार आहोत. हो. हा फक्त नंबर वाढण्याचा विषय नाहीये. यामागे आपली जीवनशैली, आपले जीन्स आणि धक्कादायक म्हणजे आपण वापरतो ते चष्मे सुद्धा असू शकतात. चला, या गुंतागुंतीच्या कोड्याला सोपं करूया. अगदी बरोबर. हा विषय आता धुसर दिसतंय, चष्मा लावा इतका साधा राहिलेला नाहीये. ही एक प्रकारे सायलेंट एपिडेमिक म्हणजेच एक छुपा आजार आहे जो हळूहळू पसरतोय. सायलेंट एपिडेमिक. हो. आणि आपल्या हातात जी माहिती आहे ती आपल्याला या समस्येची तीव्रता, तिचे भविष्यातील धोके आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर मात करण्यासाठी विकसित होत असलेलं एक नवीन अत्यंत हुशार तंत्रज्ञान समजावून सांगणार आहे. अच्छा. ही केवळ माहिती नाहीये, तर डोळ्यांच्या आरोग्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन आहे. चला तर मग या रहस्याच्या पहिल्या भागाकडे वळूया. या माहितीनुसार मायोपियाची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे, आनुवंशिकता किंवा जेनेटिक्स. यातले आकडे मात्र विचार करायला लावणारे आहेत. हो, आकडेवारी खूप महत्वाची आहे. जर आई-वडिलांपैकी एकाला मायोपिया असेल तर मुलाला तो होण्याचा धोका दुप्पट होतो. आणि जर दोघांनाही असेल तर हा धोका तब्बल 5 पटीने वाढतो. 5 पटीने? हो. आणि इथेच बहुतेक लोक थांबतात. त्यांना वाटतं की अरे, हे तर आमच्या जीन्समध्येच आहे, आम्ही काय करणार. बरोबर, हात वर करून टाकतात. पण खरी गंमत या पुढच्या 2 कारणांमध्ये आहे. ह्या माहितीनुसार आनुवंशिकता म्हणजे तुमच्या हातात एक भरलेली बंदूक असण्यासारखं आहे. ओके. पण त्या बंदुकीचं ट्रिगर दाबला जाईल की नाही हे तुमची जीवनशैली ठरवते. वाव, हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपल्या डीएनए मध्ये समजा एक बंदूक आहे, तर आपली जीवनशैली त्या बंदुकीचा ट्रिगर दाबण्याचं काम करते. अगदी. मग हे ट्रिगर्स नेमके कोणते आहेत? अगदी तसंच. आणि त्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा ट्रिगर आहे घराबाहेर कमी वेळ घालवणे. आजच्या काळात तर हे अगदीच लागू होतं. हो ना. आजची पिढी, ज्याला आपण इंडोर जनरेशन म्हणू शकतो, ती तासनतास घराच्या आत बंदिस्त वातावरणात घालवते. सूर्यप्रकाशाचा आणि डोळ्यांचा संबंध तुटत चालला आहे. आणि दुसरा मोठा ट्रिगर आहे एक्सेसिव्ह नियर वर्क, म्हणजे जवळच्या गोष्टींवर अतिरिक्त लक्ष केंद्रित करणं. म्हणजे मोबाईल, टॅबलेट. हो, तुमचं वाचन, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप सगळं आलं. डोळे जवळच्या गोष्टी पाहण्यासाठी डिझाईन केलेली नाहीत. त्यांना दूरवर पाहण्याची सवय आहे. आपण त्यांना सतत जवळ पाहायला भाग पाडून त्यांच्यावर एक प्रकारचा ताण आणतोय. मला आठवतं, लहानपणी माझे डोळे तपासले तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की टीव्ही जवळ बसून बघू नकोस, नंबर लागेल. हो, हे सगळ्यांनी ऐकलं असेल. तेव्हा वाटायचं की टीव्हीच्या स्क्रीनमधून काहीतरी येतंय, ज्यामुळे डोळे खराब होतात. पण आता या माहितीवरून कळतंय की प्रॉब्लेम टीव्ही जवळ बसण्याचा नव्हता, तर दिवसभर घरात बसून टीव्ही बघण्याचा होता. बरोबर. बाहेर खेळायला न जाण्याचा होता. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. संशोधनात असं दिसून आलं आहे की घराबाहेरच्या नैसर्गिक प्रकाशात डोळ्यांमध्ये डोपामाइन नावाचं एक रसायन तयार होतं. डोपामाइन? हो, डोपामाइन. आणि हे रसायन डोळ्याची लांबी वाढण्यापासून रोखण्यास मदत करतं. त्यामुळे घराबाहेर खेळणं हे केवळ शारीरिक व्यायामासाठी नाही, तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी एक प्रकारचं औषध आहे. ठीक आहे. तर मग आनुवंशिकता आणि जीवनशैलीमुळे मायोपिया होतोय आणि तो वाढतोय, हे स्पष्ट झालं. पण मग ठीक आहे, चष्मा लावला की झालं, यात एवढं गंभीर काय आहे? नंबर वाढण्यापलीकडे याचे काही धोके आहेत का? आणि हाच या चर्चेतला सर्वात महत्वाचा आणि खरं तर चिंताजनक भाग आहे. अच्छा. मायोपिया म्हणजे फक्त लांबचं धुसर दिसणं नाही. मायोपियामध्ये तुमच्या डोळ्याची लांबी म्हणजे ॲक्शन लेंथ वाढते. तुमचा डोळा, जो एक गोलाकार असायला हवा, तो थोडा अंडाकृती होतो. ओके. या प्रक्रियेत डोळ्याच्या आतल्या नाजूक भागांवर, विशेषतः दृष्टीपटलावर म्हणजे रेटिनावर ताण येतो, तो खेचला जातो. 1 मिनिट, म्हणजे डोळा अक्षरशः ताणला जातो, जसं आपण एखादा रबर बँड खेचतो तसं? हो, अगदी तसंच. हे तर खूपच गंभीर वाटतंय. हो, आणि हे ताणल्या गेल्यामुळे भविष्यात गंभीर आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. या माहितीपत्रकात दिलेली आकडेवारी पहा. मायोपिया असलेल्या व्यक्तीला ओपन अँगल ग्लोकोमा म्हणजेच काचबिंदू होण्याचा धोका 20% वाढतो.
20%? हो, आणि हा एक असा आजार आहे ज्यात डोळ्याची मुख्य नस हळूहळू खराब होते आणि दृष्टी कायमची जाऊ शकते. अरे देवा, आणि हे तर फक्त पहिलं नाव आहे. पुढे काय आहे? पुढे आहे रेटिनल डिटॅचमेंट. मी आत्ताच सांगितलं की डोळ्याचा पडदा ताणला जातो. हा ताण इतका वाढू शकतो की तो पडदा त्याच्या जागेवरून सरकू किंवा फाटू शकतो. याचा धोका तब्बल 30% वाढतो. 30%? हो, आणि ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे ज्यावर तातडीने उपचार केले नाहीत तर अंधत्व येऊ शकतं. देवा, म्हणजे साधा वाटणारा चष्म्याचा नंबर थेट अंधत्वाच्या धोक्यापर्यंत पोचू शकतो. यादीत अजून काही आहे का? हो, आणि सर्वात मोठा धोका आहे मायोपिक मॅक्युलोपॅथी नावाच्या आजाराचा. मायोपिक मॅक्युलोपॅथी? हो, हा आजार थेट आपल्या सर्वात सुस्पष्ट दृष्टीच्या केंद्रावर म्हणजेच मॅक्युलावर परिणाम करतो. आणि याचा धोका किती वाढतो माहितीये? किती? तब्बल 57%. याशिवाय मोतीबिंदू लवकर होण्याचा धोकाही असतोच. 57%? हे आकडे ऐकून खरंच अंगावर काटा येतोय. हो ना. हो ना. यामुळेच तुम्ही सुरुवातीला म्हणालात की हा फक्त चष्म्याच्या नंबरपुरता मर्यादित विषय नाही. म्हणूनच आता मायोपिया मॅनेजमेंट हा शब्दप्रयोग इतका महत्वाचा झालाय, बरोबर? अगदी बरोबर. मायोपिया मॅनेजमेंटचा उद्देश फक्त स्पष्ट दृष्टी देणं नाही, तर मुलांमध्ये मायोपिया वाढण्याचा वेग कमी करणं हा आहे. म्हणजे वाढ थांबवणं? हो, म्हणजेच डोळ्याची लांबी वाढण्यापासून रोखणं. हा आजार पूर्णपणे बरा करण्याचा उपाय नाही, पण त्याला नियंत्रणात ठेवून भविष्यातले मोठे धोके टाळण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. तर एकीकडे अनुवंशिकता आणि जीवनशैलीमुळे मायोपिया वाढतोय आणि दुसरीकडे त्याचे धोकेही खूप गंभीर आहेत. मग या दुष्टचक्रातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का? आहे. सुदैवाने आपल्याकडच्या या तिसऱ्या माहितीपत्रकात एका आशेच्या किरणाबद्दल, एका नवीन तंत्रज्ञानाबद्दल सांगितलंय. पण इथेच मला एक धक्कादायक गोष्ट कळली. कोणती? यात असं सुचवलं आहे की जी गोष्ट आपण उपाय म्हणून वापरतो, म्हणजे आपला साधा चष्मा, तोच नकळतपणे मूळ समस्येला खतपाणी घालत असेल. हे कसं शक्य आहे? बरोबर. आणि हाच तो आहा मोमेंट आहे ज्यावर हे संपूर्ण नवीन तंत्रज्ञान आधारित आहे. अच्छा. आपण फक्त मध्यभागी काय दिसतं याचा विचार करत होतो, पण डोळ्यांच्या कडेला काय घडते याकडे आपलं लक्षच नव्हतं. ओके. याला सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा तुमचा डोळा एक धावपटू आहे जो प्रकाशाच्या मागे धावतोय. ठीक आहे, डोळा एक धावपटू आहे. हो. आता सामान्य चष्म्याची लेन्स काय करते? ती तुमच्या डोळ्याच्या मध्यभागी म्हणजे सेंट्रल व्हिजनसाठी प्रकाश किरणांना बरोबर रेटिनावर केंद्रित करते, ज्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसतंय. बरोबर. पण डोळ्यांच्या कडेच्या भागात, ज्याला आपण पेरिफेरल रेटिना म्हणतो, तिथे ही लेन्स प्रकाश किरणांना रेटिनाच्या मागे केंद्रित करते. या स्थितीला पेरिफेरल हायपरोपिक डिफोकस म्हणतात. ओके, म्हणजे मध्यभागी सगळं ठीक आहे, पण कडेला प्रकाश मागे पडतोय. अगदी. आता आपला धावपटू म्हणजे आपला डोळा काय विचार करतो? तो विचार करतो की अरे, कडेला प्रकाश माझ्यापर्यंत पोचत नाहीये, तो पुढे निघून गेलाय, मला त्याला पकडण्यासाठी अजून जोरात धावायला हवं. अच्छा. आणि हे जोरात धावणं म्हणजे डोळ्याने स्वतःची लांबी वाढवणं. त्यामुळे मायोपिया आणखी वाढतो. थांबा, म्हणजे हे अविश्वसनीय आहे. आपण मुलांना चष्मा देतो त्यांची दृष्टी सुधारावी म्हणून, हो, पण न कळतपणे तोच चष्मा त्यांच्या डोळ्याच्या कडेच्या भागाला अजून वाढ, अजून लांब हो, असं चुकीचं सिग्नल देत असतो. अगदी. हे तर खूपच धक्कादायक आहे. हाच तो विरोधाभास आहे ज्यावर शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष काम केलंय. आपण एक समस्या सोडवताना नकळत दुसरी समस्या वाढवत होतो. बरोबर. आणि याच सिद्धांतावर मात करण्यासाठी या नवीन मायोपिया मॅनेजमेंट लेन्सेस तयार केले आहेत, जसं की या माहितीपत्रकात दिलेलं ZIS मायोकेअर लेन्सेसचं उदाहरण. मग ह्या विशेष लेन्स असं काय वेगळं करतात? हा विरोधाभास कसा सोडवतात? माहितीपत्रकात सायमल्टेनियस कॉम्पिटिंग डिफोकस असा काहीतरी क्लिष्ट शब्दप्रयोग वापरलाय. हा शब्द क्लिष्ट वाटला तरी त्यामागची कल्पना खूप हुशारीची आहे. आपण आपल्या धावपटूच्या उदाहरणाकडे परत जाऊया. ठीक आहे. ही नवी लेन्स काय करते? ती मध्यभागी तर प्रकाशकिरणांना बरोबर रेटिनावरच केंद्रित करते, ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसतं. ओके. पण त्याचवेळी तिच्या कडेच्या भागात एक विशिष्ट रचना केलेली असते. ही रचना कडेच्या प्रकाशकिरणांना रेटिनाच्या मागे नाही तर रेटिनाच्या पुढे केंद्रित करते. याला पेरिफेरल मायोपिक डिफोकस म्हणतात. अच्छा, म्हणजे जिथे आधी प्रकाश मागे पडत होता तिथे आता तो मुद्दाम पुढे आणला जातोय. बरोबर. आता आपला धावपटू म्हणजे डोळा काय विचार करेल?
त्याला कडेला दिसेल की अरे प्रकाश तर माझ्या पुढे नाही, तो तर माझ्या मागेच आहे. मला धावायची, लांब होण्याची काहीच गरज नाही. मी आहे तिथेच थांबायला हवं. वा. आणि हाच वाढ थांबवण्याचा सिग्नल असतो. हा सिग्नल डोळ्याची लांबी वाढण्याची प्रक्रिया मंदावतो. म्हणजे ही लेन्स एकाच वेळी दोन परस्पर विरोधी कामं करते. हो. ती मध्यवर्ती दृष्टी सुधारते आणि त्याचवेळी डोळ्याच्या कडेच्या भागाला वाढ थांबो असा संकेतही देते. ही तर एक प्रकारची स्मार्ट लेन्स झाली. हे खराच खूपच नाविन्यपूर्ण आहे. अगदी. हे तंत्रज्ञान आपल्याला दाखवून देतं की आपण डोळ्याच्या कार्यप्रणालीला किती सूक्ष्म पातळीवर समजून घेऊ लागलो आहोत. बरोबर. केवळ मध्यवर्ती दृष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संपूर्ण दृष्टीपटलावर काय परिणाम होतो आणि त्यातून डोळ्याच्या वाढीला कसा संकेत मिळतो याचा विचार यात केला गेला आहे. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण एका मोठ्या प्रवासातून गेलो. आपण मायोपियाच्या आनुवांशिक आणि जीवनशैलीशी निगडीत कारणांपासून सुरुवात केली. मग त्याचे गंभीर धोके पाहिले, जे आपल्या कल्पनेपेक्षा खूप जास्त होते. त्यानंतर आपण एका धक्कादायक सत्याला सामोरे गेलो की सामान्य चष्मे कदाचित समस्या वाढवत असतील. हो. आणि शेवटी एका अशा तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेतलं जे केवळ दृष्टी सुधारत नाही, तर डोळ्याची वाढ नियंत्रित करण्याचा एक हुशार प्रयत्न करते. अगदी बरोबर. यातला सर्वात महत्वाचा धडा हा आहे की उपचाराची दिशाच बदलली आहे. दिशाच बदलली आहे. हो. आता केवळ धूसर दिसणं कमी करणे यावर लक्ष केंद्रित न करता आजाराची वाढ रोखणे यावर भर दिला जात आहे. हा एक रिॲक्टिव्ह वरून प्रोॲक्टिव्ह दृष्टिकोनाकडे झालेला बदल आहे. बरोबर. आणि हे डोळ्यांच्या कार्यप्रणालीबद्दलच्या आपल्या सखोल समजाचे प्रतीक आहे. आणि आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. हे तंत्रज्ञान खरंच अद्भुत आहे, यात शंका नाही. विज्ञानाचीही एक मोठी झेप आहे. निश्चितच. पण हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर, जसं की स्क्रीन टाईममुळे वाढणारा मायोपिया, आपण असे प्रगत तांत्रिक उपाय शोधत असताना त्या समस्येच्या मूळ कारणांवर लक्ष देण्याची आपली जबाबदारी किती आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे आपण डोळ्याची वाढ थांबवणारी लेन्स बनवतोय, पण दुसरीकडे मुलांना घराबाहेर खेळायला पाठवणं हा सोपा आणि नैसर्गिक उपाय आजही तितकाच महत्वाचा नाही का?